नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या वेळेला आपण बघितलं की शाहू महाराजांनी आपल्या करवीर इलाख्यामध्ये किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे शिक्षणाला प्राधान्य दिलं. अस्पृश्य जातीतील लोकांसाठी शाळा उघडल्या. अनेक गावांमधून शाळा उघडण्यात आल्या. जिथे शाळांच्या इमारती बांधायला अनुकूल परिस्थिती नसेल तिथे गावातील चावडी, देवळे किंवा धर्मशाळा इथं शाळा सुरू करण्यात आल्या. तर अशा तऱ्हेनं शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार महाराजांनी आपल्या राज्यात केला. त्याचबरोबर शाहू महाराजांचा स्त्री शिक्षणाला देखील पाठिंबा होता. कोल्हापूर संस्थानातील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी एक खास स्त्री शिक्षण अधिकाऱ्याचे पद शाहू महाराजांनी निर्माण केले आणि या पदावर रखमाबाई केळवकर नावाच्या बुद्धिमान स्त्रीची नेमणूक केली. रखमाबाई या खरोखरच अतिशय बुद्धिमान होत्या. त्यांनी संस्थानातील स्त्री शिक्षणाच्या कार्यास गती देण्याचे प्रशंसनीय कार्य केले. कोल्हापूर संस्थानामध्ये मुलामुलींच्या शाळा होत्याच, शिवाय मुलींसाठी म्हणून स्वतंत्र अशा शाळा स्थापन केल्या गेल्या. एवढंच नव्हे तर सह्याद्री लगतच्या भुदरगडसारख्या गावातही मुलींसाठी शाळा स्थापन करण्यात आल्या. मुलींनी शाळेत यावे, मुलांच्या बरोबरीने शिक्षण घ्यावे यासाठी उत्तेजन दिले जात होते. मुलींच्या शिक्षणात शिक्षकांनी अधिक रस घ्यावा म्हणून मुलांच्या शाळेत पास होणाऱ्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना खास इनाम म्हणून बक्षिसे दिली जात असे. अर्थात मुलामुलींची शाळा असेल आणि त्यामध्ये जर मुली जास्त संख्येनं पास झाल्या तर तेथील शिक्षकांना बक्षीस दिले जात असे, कारण शिक्षकांनी मुलींच्या शिक्षणात रस घेतला आहे म्हणून. तर अशा तऱ्हेनं मुलींच्या शिक्षणालाही प्रोत्साहन शाहू महाराज देत होते. केवळ लहान मुली नव्हेत तर प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी विशेष लक्ष घातलेलं दिसतं. 1919मध्ये त्यांनी एक खास हुकूम गॅझेट केला आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासलेल्या जातीच्या स्त्रियांसाठी त्यांनी व्यवस्था केली. ज्या स्त्रिया मागासलेल्या जातीच्या आहेत आणि प्रौढ आहेत, 40शी ज्यांनी ओलांडलेली आहे, अशा स्त्रियांच्या राहण्या जेवण्याची सर्व व्यवस्था दरबारकडून मोफत केली जाणार होती. तसेच त्यातील हुशार मुलींना पुढील शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून दरबारने, शाहू महाराजांच्या दरबारने खास शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. तर केवळ लहान मुलींच्या शिक्षणातच नव्हे तर प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी विशेष लक्ष घातलेलं आहे. अशा स्त्रियांची, मागासलेल्या जातीच्या प्रौढ स्त्रियांची राहण्या जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना जर पुढे शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी खास शिष्यवृत्त्याही ठेवलेल्या आहेत, ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो. अशा स्कॉलरशिप्सही ठेवलेल्या आहेत. राजकन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाप्रित्यर्थ प्रत्येकी 40 रुपयांच्या अशा एकूण 5 शिष्यवृत्त्या, अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहाप्रित्यर्थ प्रत्येकी 40 रुपयांच्या अशा एकूण 5 शिष्यवृत्त्या इयत्ता 4थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येत होत्या. अक्कासाहेब महाराज म्हणजेच शाहू महाराजांच्या कन्या. तर त्यांचं जेव्हा लग्न झालं, त्यांचा जेव्हा विवाह झाला, तेव्हा त्या विवाहाप्रित्यर्थ 5 शिष्यवृत्त्यांचं अनुदान शाहू महाराजांनी जाहीर केलं. प्रत्येक मुलीला 40 रुपये, 4थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला प्रत्येकी 40 रुपयांची शिष्यवृत्ती, अशा 5 शिष्यवृत्त्या त्यांनी जाहीर केल्या. त्या काळामध्ये 4थीला देखील बोर्डाची परीक्षा होती. अत्यंत कठीण अशी ही परीक्षा असे आणि या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थिनींसाठी
त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून शाहू महाराजांनी 40 रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. आपल्या मुलीच्या लग्नाचं निमित्त करून ही अशी मुलींच्या शिक्षणाची सोय शाहू महाराजांनी केली. तसेच ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, प्राथमिक शिक्षण तर झालंच, पण ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना देखील शाहू महाराजांनी उच्च शिक्षण घेऊ दिलं. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे पण ज्या हुशार आहेत आणि त्यांना पुढे शिकायचं आहे अशा मुलींच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी अत्यंत मोलाचं कार्य केलं. राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना त्यांनी शिक्षण मोफत केलं होतं. तर शाहू महाराजांचं हे कार्य अत्यंत प्रशंसनीय मानलं पाहिजे. 20व्या शतकामध्ये शिक्षणाविषयक दूरदृष्टिकोन ठेवणारा असा हा महात्माच म्हटला पाहिजे. रखमाबाई केळवकरांच्या कन्या कृष्णाबाई यांना महाराजांनीच वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले आणि त्यांना डॉक्टर बनविले. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासमोर जे चित्र दिसतं आहे ते या कृष्णाबाई केळवकरांचं चित्र आहे. रखमाबाई केळवकर या बुद्धिमान होत्याच, पण त्यांची कन्या कृष्णाबाई ही देखील अतिशय बुद्धिमान होती आणि म्हणून खुद्द शाहू महाराजांनी त्यांची ती हुशारी पाहून त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी स्वखर्चानं मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. आणि जेव्हा त्या डॉक्टरीची पदवी घेऊन परत आल्या तेव्हा एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. नंतर महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाबाई उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. पुढे महाराजांनी त्यांची हुशारी पाहून त्यांना अधिकतम उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडलाही पाठवलं आणि उच्च विद्याविभूषित होऊन कृष्णाबाई केळवकर या कोल्हापूर संस्थांच्या सेवेत पुन्हा रुजू झाल्या. डॉक्टरी पेशामध्ये पहिली महाराष्ट्र कन्या किंवा पहिली डॉक्टर म्हणून नाव कमावलेल्या आनंदीबाई जोशी. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासमोर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा हा फोटो आहे आणि यांना महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला पहिला महिला डॉक्टर होण्याचा मान मिळतो. आणि त्यानंतर आनंदीबाई जोशी या आनंदीबाई जोशी या पहिल्या महाराष्ट्रातल्या डॉक्टर आहेत आणि नंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या खालोखाल कृष्णाबाई केळवकर या महाराष्ट्रातल्या उच्च विद्याविभूषित अशा डॉक्टर आहेत. आजही तुम्हाला कोल्हापूरला गेलात तर केळवकर मेडिकल सेंटर हे तुम्हाला पाहायला मिळेल. आजही निरंतरपणे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये गरजू रुग्णांची सेवा या केळवकर मेडिकल सेंटरमध्ये केली जाते. तर अशा तऱ्हेनं कृष्णाबाई केळवकरांना त्यांची हुशारी ओळखून त्यांची बुद्धिमत्ता ओळखून शाहू महाराजांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सहाय्य केलं. हे एक उदाहरण आहे. अशा अनेक स्त्रियांना शाहू महाराजांनी शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. एवढंच नव्हे तर शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत बहुजन समाजातील अनेक होतकरू तरुणांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य केलं. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही लंडनला जाऊन पुढील शिक्षण घेऊन आले आणि त्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना सढळ हातांनी मदत केली. राव बहादूर PC पाटील हे उदाहरणही इतिहास प्रसिद्ध आहे. तसेच पुढे नामवंत शिक्षण तज्ज्ञ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या प्रिन्सिपल सौ R तावडे यांनाही शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. तसेच नामवंत कलावंत समाजसुधारक आणि नेते म्हणून उदय पावलेल्या भाई माधवराव बागल यांना शाहू महाराजांनी सहाय्य केलेलं आहे. 1914 साली आणि 1920 साली 3 विद्यार्थ्यांना महाराजांनी शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविल्याच्या नोंदी मिळतात.
सर्व क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचं कार्य महाराज करत होते. कला, कायदा, तंत्रज्ञान, वैद्यक या विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्त्या ठेवण्यात आलेल्या होत्या. एवढंच नव्हे तर कोल्हापूर संस्थानाबाहेरील विद्यार्थीही महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे आर्थिक मदत मागण्यासाठी येत असत आणि महाराज सढळ हाताने या विद्यार्थ्यांना आणि संस्थांना शिष्यवृत्त्या व देणग्या देत असत. तर अशा तऱ्हेनं शिक्षणाचा प्रसार जितका होईल तितका व्हायला हवा. आपल्या केवळ संस्थानापुरता नव्हे तर पूर्ण देशभर शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा अशा मताचे शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात हे जे मूलगामी धडाडीचे धोरण अंमलात आणले होते त्याची मधुर फळे त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्या प्रजाजनांना चाखायला मिळाली. विद्यार्थ्यांची संख्या 3 पटीनं वाढली. सुरुवातीला विद्यार्थी नाराज असत. त्यातूनही मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेत यायला नाराज असत. किंबहुना शिक्षण हे आमचे क्षेत्र नाही अशीच त्यांची मानसिकता होती. परंतु हळूहळू समाजाची मानसिकता बदलत गेली आणि अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाच्या दिशेनं दौडू लागले. संख्या तिपटीनं वाढली. 1894 साली 10,844 इतकी असणारी संख्या 1922 साली अर्थात पुढील 20-25 वर्षात 27,830 इतकी झाली. अर्थातच 20-25 वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या तिपटीनं वाढली. खरोखरच त्या काळात ही एक शैक्षणिक क्रांती होती असं म्हणायला हरकत नाही. शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणांचे परिणाम केवळ कोल्हापूर संस्थान आणि त्यांची कारकीर्द यापुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांपर्यंत अनेक शिक्षण प्रसारकांनी सर्व महाराष्ट्रात बहुजन समाजाला समर्थ बनवणारी शिक्षण चळवळ अर्धा शतकभर चालवली. तर शाहू महाराजांपासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक शिक्षणप्रेमींनी किंबहुना अनेक शिक्षण तज्ज्ञांनी, समाजसुधारकांनी, विचारवंतांनी सर्व महाराष्ट्रभर बहुजन समाजाला समर्थ बनवायचा घाट घातला आणि शेकडो शाळा, हायस्कुले आणि महाविद्यालये यांची स्थापना करून ज्ञानगंगेचे पाट रयतेच्या झोपडीपर्यंत पोहोचविले. अशा तऱ्हेनं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा एक अपूर्व सामाजिक अभ्युदय घडून आला. त्याचबरोबर समाजाची एक प्रागतिक सामाजिक मानसिकता तयार झाली. तर जो समाज गेली कित्येक शतकं मानसिक गुलामगिरीमध्ये अडकून पडलेला होता, तो समाज त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर आला आणि स्वतःच्या विचारांनी वागू लागला, स्वतःच्या विचारांनी जगू लागला. समाजाची एक अत्यंत श्रेष्ठ अशी मानसिकता तयार झाली. शाहू महाराजांचं हे कार्य खरोखरच अत्यंत कौतुकास्पद असं आहे, उल्लेखनीय असं आहे आणि म्हणून आजही आपण जर कोल्हापूर परिसरात गेलो तर आपल्याला शाहू महाराजांच्या नावाने चाललेली अनेक शाळा, महाविद्यालये पाहायला मिळतात. त्यांचं हे कार्य गौरवाला पात्र असं आहे. शाहू महाराजांचं हे कार्य आजही समाजामध्ये त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले जातात. आजही समाजाला शाहू महाराजांसारखे शिक्षणतज्ज्ञ लाभायला हवेत असा विचार सर्वत्र पाहायला मिळतो. तर अशा तऱ्हेनं शिक्षण हाच आमचा तरणोपाय असं सांगणारे शाहू महाराज आपल्याला या धड्यातून भेटतात. धन्यवाद.